friends and welcome back. In this video we'll talk about writing mechanics for meeting. सगळ्यात पहिल्यांदा काय करू, the importance of writing in meeting समजून घेऊ. Meeting writing mechanics refer to the various forms of written documentation associated with a meeting. मीटिंगशी रिलेटेड असणारं जे डॉक्युमेंटेशन असतं त्याला आपण म्हणतो मीटिंग रायटिंग. त्याच्यामध्ये 4 गोष्टी प्रामुख्यानं असतात. त्या कुठल्या कुठल्या? 1 इज मीटिंग एजेंडा, 2 इज मिनिट्स ऑफ द मीटिंग, 3 इज ॲक्शन आयटम्स अँड 4 इज फॉलोअप कम्युनिकेशन. लेट्स अंडरस्टँड ईच ऑफ देम वन बाय वन. पहिल्यांदा आहे मीटिंग एजेंडा. एजेंडा काय असतो? एजेंडा इज अ डॉक्युमेंट दॅट आउटलाइन्स द की टॉपिक्स और इश्यूज टू बी डिस्कस्ड इन द मीटिंग. मीटिंगमध्ये जे विषय डिस्कस केले जाणार आहेत त्याची आउटलाईन करणारं डॉक्युमेंट म्हणजे एजेंडा आपण म्हणतो. म्हणजे आधीच दिला जातो एजेंडा की ह्या विषयावर चर्चा होईल, हे विषय चर्चेला येणार आहेत आणि आपण त्याची तयारी करावी अशा हिशोबाने. दॅट इज कॉल्ड एजेंडा ऑफ अ मीटिंग. त्याच्यानंतर मिनिट्स ऑफ द मीटिंग. मिनिट्स काय असतात? अ डिटेल्ड रेकॉर्ड ऑफ वॉट वॉज डिस्कस्ड अँड डिसाइडेड ड्युरिंग द मीटिंग. मीटिंगमध्ये जे काही डिस्कस केलं, डिसिजन्स झाले, त्याचं रेकॉर्ड म्हणजे मिनिट्स ऑफ द मीटिंग. नंबर 3 इज ॲक्शन आयटम्स. काय असतात? स्पेसिफिक टास्क्स ऑर डिसिजन्स दॅट नीड टू बी इम्प्लिमेंटेड आफ्टर द मीटिंग. मीटिंग नंतर जे टास्क आहेत, डिसिजन्स आहेत, जे इम्प्लिमेंट करायचे दे आर कॉल्ड ॲक्शन आयटम्स. अँड 4th इज फॉलोअप कम्युनिकेशन. म्हणजे त्याच्यानंतर काय काय झालं ते बघण्यासाठी त्याला आपण म्हणतो पोस्ट मीटिंग ईमेल्स और समरीज टू इन्श्युअर अकाउंटेबिलिटी. आता आपण इफेक्टिव्ह मीटिंग अजेंडा कसा क्राफ्ट करावा, दॅट इज क्राफ्टिंग अँड इफेक्टिव्ह मीटिंग अजेंडा, त्याच्याबद्दल बघू. द मीटिंग अजेंडा इज द फाउंडेशन ऑफ एनी सक्सेसफुल मीटिंग. A well-written agenda helps attendees understand the purpose, the topics to be discussed, and the structure of the meeting. Let us understand key components of an agenda. काय काय असतात? 5 गोष्टी बेसिक आहेत एजेंडामध्ये. नंबर 1 इज टायटल अँड डेट. द मीटिंग अजेंडा शुड बिगिन विथ अ क्लिअर टायटल दॅट इंडिकेट्स द मीटिंग्स पर्पज अलॉंग विथ द डेट, टाइम अँड लोकेशन. नंबर 2 इज ऑब्जेक्टिव्स. The objectives of the meeting should be briefly stated. What do you hope to be achieved by the end of the meeting? This is the objective of the meeting that has to be stated in the agenda itself. Then participants. List of the names or the titles of those attending the meeting also should be given in the agenda. Why? Because this ensures that everyone involved is informed of who will be present in the meeting. And the last point is expected outcomes. For each agenda item, define what the expected outcome should be. For example, what would be the decision taken, what kind of discussion would be there, and how will it be reviewed, so on and so forth. त्याच्यामुळं काय होईल, येणाऱ्या लोकांना सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत असल्यामुळं त्यांना नीट विचार करून येता येईल आणि डिस्कशन हे इफेक्टिव्ह होईल आणि डिसिजन्स जे घेतले जातील ते फायद्याचे घेतले जातील. हे होतं अजेंडाबद्दल. आता आपण समजून घेऊ रायटिंग इफेक्टिव्ह मीटिंग मिनिट्स. मीटिंग मिनिट्स आर अन इसेन्शियल पार्ट ऑफ द डॉक्युमेंटेशन प्रोसेस. का? Because they serve as an official record of the event that took place during the meeting, including decisions made, actions taken, and key discussions. Writing accurate, concise, and clear minutes ensures that participants have a shared understanding of the meeting's outcomes and next steps. ठीक. What are the key components of the meeting minutes? Let us understand key components of the meeting minutes. जे मिनिट्स लिहिले जातात त्याच्यात काय काय असलं पाहिजे त्याचे की कॉम्पोनंट्स आहेत. 1 नंबरला आहे हेडर इन्फॉर्मेशन. हेडर इन्फॉर्मेशन काय करतं? इट इन्क्लूड्स द मीटिंग टायटल, डेट, टाईम, लोकेशन अँड नेम्स ऑफ द अटेंडीज. हेडर इन्फॉर्मेशनमध्ये ही सगळी माहिती पहिल्यांदाच भरली जाते. नावं, वेळ, लोकेशन, कोण कोण प्रेझेंट होतं हे सगळं. नंबर 2 अजेंडा आयटम्स. अजेंडा आयटम्समध्ये काय असेल? लिस्ट द अजेंडा आयटम्स डिस्कस्ड इन द मीटिंग, प्रोव्हाइडिंग अ समरी ऑफ द डिस्कशन फॉर ईच अलॉंग विथ द डिसिजन्स मेड अँड एनी रिलेव्हंट कॉन्टेक्स्ट और बॅकग्राऊंड. म्हणजे काय करायचं आहे? अजेंडा आयटम जे डिस्कस केले त्यांना व्यवस्थितपणे लिहायचं, त्याची समरी लिहायची, डिसिजन्स काय झाले हे लिहायचं. त्याच्यानंतर डिसिजन्स अँड रेझोल्युशन्स, कारण हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो डिसिजन्स अँड रेझोल्युशन्स. म्हणून डॉक्युमेंटेशन
of decisions that are made or that were made along with the responsible individuals or departments tasked with the implementing them should also be clearly stated in the minutes of the meeting. म्हणजे कोणतं काम कोणी करायचं आहे वगैरे ह्या गोष्टी पण त्याच्यात व्यवस्थितपणे लिहिल्या गेल्या पाहिजेत. ह्या तीनच मुख्य गोष्टी असतात. त्याच्यानंतर काय आहे ॲक्शन आयटम्स, कारण हा पण महत्त्वाचा भाग असतो. डिसिजन्स घेतले, पण आता डिसिजन्स घेतले तर ॲक्शन आयटम्स काय आहेत, काय करायचं आहे नेमकं ते स्पेसिफिकली मेन्शन केलं तर सोपं जातं. म्हणून काय म्हणतात, लिस्ट एनी स्पेसिफिक टास्क और असाइनमेंट्स फॉर द मीटिंग, नोटिंग द डेडलाईन्स अँड द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर ईच टास्क. काय करायचं, असाइनमेंट काय काय होत्या, टास्क काय होते ते पण नोट करायचं, डेडलाईन काय दिलेली आहे हे टास्क पूर्ण करण्यासाठी ते पण नोट करायचं, आणि कुणाला जबाबदारी दिलेली आहे हे पण नोट करायचं. ते मीटिंगमध्येच आलं, मीटिंगच्या मिनिट्समध्येच आलं पाहिजे. आणि लास्टला असतात क्लोजिंग रिमार्क्स. म्हणून काय म्हणतात, रेकॉर्ड एनी कन्क्लुडिंग रिमार्क्स और नेक्स्ट स्टेप डिस्कस्ड ॲट द एंड ऑफ द मीटिंग. जे मीटिंगच्या शेवटी आपण डिस्कस केलं ते पण त्याच्यावर आलं पाहिजे. असे की कॉम्पोनंट्समध्ये आपण 5 गोष्टी बघितल्या. कुठल्या कुठल्या, फर्स्ट इज हेडर इन्फॉर्मेशन, सेकंड इज अजेंडा आयटम्स, थर्ड इज डिसिजन्स अँड रेझोल्युशन्स, फोर्थ इज ॲक्शन आयटम्स अँड लास्ट अँड फिफ्थ इज क्लोजिंग रिमार्क्स. ओके, आता आपण समजून घेऊ काही टिप्स फॉर रायटिंग इफेक्टिव्ह मिनिट्स. काय केलं पाहिजे, कसे लिहिले पाहिजेत मिनिट. त्याचे 4 पॉईंट्स आहेत जे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिला आहे बी कन्साइज बट डिटेल्ड. बी कन्साइज बट डिटेल्ड म्हणजे काय, स्ट्राईक ए बॅलन्स बिटवीन प्रोव्हाइडिंग इनफ इन्फॉर्मेशन अँड द डिस्कशन. अवॉइडिंग वर्बोज इज नॉर्मली गुड, but then you shouldn't miss out some point. Therefore it needs to be detailed but in the concise language. Second point is use clear neutral language. भाषा कशी असली पाहिजे, क्लिअर आणि न्यूट्रल. मीटिंग मिनिट should be objective and impartial. Avoiding emotional or subjective language. मीटिंगमध्ये सब्जेक्टिव्ह किंवा इमोशनल लँग्वेज वापरून चालेल का, नाही. इट शुड बी impartial and objective. Third is follow the agenda. स्ट्रक्चर द मिनिट्स टू फॉलो द ऑर्डर ऑफ द अजेंडा. मीटिंग अशा प्रकारे लिहा की एकानंतर एक अजेंडाचे जे आयटम्स होते जे मीटिंगमध्ये डिस्कस केले गेले तसंच त्याचे मिनिट्स पण आले तर ते बरं वाटतं. दिस मेक्स इट इझियर फॉर पार्टिसिपंट्स टू रेफरन्स स्पेसिफिक पॉईंट. म्हणजे त्याच पॉईंटप्रमाणे कुठं रेफरन्स घ्यायचा असेल तर पार्टिसिपंट्सला सोपं जातं म्हणून. अँड द लास्ट पॉईंट इज इन्क्लूड ॲक्शन आयटम्स. बिकॉज ॲक्शन आयटम्स हेच त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून यू शुड एन्श्युअर दॅट ऑल ॲक्शन आयटम्स आर क्लिअरली डिफाईन्ड अलॉंग विथ रिस्पॉन्सिबल पार्टीज अँड डेडलाईन्स. आता आपण बघूयात बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर रायटिंग ॲक्शन आयटम्स. हे आपण अगोदर पण बघितलेलं आहे, परंतु तरीही मुद्दे आहेत म्हणून समजून घेऊ. 3 मुद्दे आहेत जे आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. कुठले कुठले, नंबर 1 इज बी स्पेसिफिक. म्हणजे काय, क्लिअरली डिफाईन द टास्क दॅट नीड्स टू बी कम्प्लिटेड. Vague action items can lead to confusion and delay. Number 2 is assign responsibilities. म्हणजे काय, make sure each action item is assigned to a particular individual or a team. Ambiguity around ownership can lead to tasks falling through the cracks. आणि third आहे set deadlines. म्हणजे काय, provide clear deadlines or timelines for completing each task to maintain accountability and urgency. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आणि लास्टचा जो पॉईंट असतो रिगार्डिंग मीटिंग इज दॅट इज फॉलोअप कम्युनिकेशन. म्हणजे हे सगळं केल्यानंतरही फॉलोअप कम्युनिकेशन पण झालं पाहिजे. आफ्टर द मीटिंग इट इज इम्पॉर्टंट टू सेंड फॉलोअप ईमेल्स और समरीज टू एन्श्युअर दॅट एव्हरीवन इज ऑन द सेम पेज. This not only reinforces accountability but also serves as a reference point for any questions or clarifications. एवढ्या गोष्टी मीटिंगच्या संदर्भात आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. Hope you have understood it and thank you very much for watching this video.